Yes. Good morning, guys. गुड मॉर्निंग सर. चला स्क्रीन शेअर करा सर्वांनी. प्रॅक्टिस स्टार्ट करा. मी जॉईन करतोय 5 मिनिटांमध्ये लॅपटॉपवरनं. ओके. मॉड्यूल 6 आणि 7 ची प्रॅक्टिस करायची आज. ओके. नोट्स आहे तुमच्याकडे सर्वांकडं समोर. ओके. आणि प्रोजेक्टचा आज फ्रायडे काय असतं आपलं स्क्रीनिंग. सो काय असणार आहे प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन. कोणकोणते ग्रुप रेडी आहेत त्यांनी सांगा. टायटल कोणाकोणाचे झाले रेडी ठेवा. चला मी 5 मिनिटात जॉईन करतोय. ओके. यस. प्रोजेक्ट कोणाचा रेडी आहे गाईज. चला बाकी तोपर्यंत बाकीच्यांनी काय करायचे आहे प्रॅक्टिस. चला कॅमेरा ऑन. स्क्रीन शेअर केली. कॅमेरा ऑन नाही केला गाईज तुम्ही. ओके. यस रिया. सर हमारा रेडी है. यस दिखाओ भाई. स्क्रीन शेअर करो रियान. यस सर. सबको देना है गाइस. थैंक यू रियाना, रिमाइंड करके दिया मुझे. आज फ्राइडे, आज ये प्रोजेक्ट का लेना था. हर फ्राइडे को होगा गाइस सबका. सबको सभी ग्रुप को हर फ्राइडे प्रेजेंटेशन देना होगा. कंपलसरी जल्दी होगा. करिए क्या? हाँ यस सर. सर हमने फेस रिकॉग्निशन अटेंडेंस का प्रोजेक्ट बनाया है. ओके. पहले तो एक्सप्लेन करो मुझे क्या है. सर उसमें हमने एक है ना ट्रेन मॉडल डॉट पी वाई बनाई और एक अटेंडेंस डॉट पी वाई की फाइल बनाई सर. नहीं नहीं, पहले एक काम करो रियान. क्या बोला था मैंने. उस दिन था क्या, मैंने 22 पॉइंट लिख के दिए थे. देखो आप लोगों को 20-22 पॉइंट.
प्रोजेक्ट का क्या होना चाहिए, टाइटल बताने का सबसे पहले, करेक्ट। हाँ, वो वही टाइटल सर, में क्या वही होगा वो बताने का। उसके बाद मैंने उस दिन शो दिया था, देखो आपको लोगों को सबको पता है ना, उसके हिसाब से बताओ। टाइटल बताओ पहले, उसकी सर। एग्जीक्यूटिव क्या है वो बताओ, तुम क्या लोग ऐड करने वाले हो वो बताओ। देन वर्क फ्लो बताओ प्रोजेक्ट का, मॉड्यूल बताने का, देन गोज ऑन फर्दर। ओके, ओके तो बोल, स्टार्ट कर। सर, प्रोजेक्ट का टाइटल है फेस रिकॉग्निशन अटेंडेंस। ये एक स्मार्ट अटेंडेंस सिस्टम है सर। पार्टनर कौन तेरा? मनोज काकड़े है सर। मनोज काकड़े है क्या अभी? अभी नहीं सर, उसको मोबाइल चोरी हुआ इसलिए उसको क्लास करती नहीं आ रही है। अरे, कैसे चोरी हो गया यार? सर वो कंपनी में काम को था इसलिए उधर से हो गया। हाँ भैया, ये ओके, ठीक है सर, चलो। इसमें बेसिक क्या होता है, हमें ना हम्म फेस डिटेक्ट करके अटेंडेंस से होती है हमारी। हम्म तो इसमें हमने एक ओपन सीवी नाम का मॉडल यूज किया है। हम्म ओपन सीवी कैमरा होता है सर, एक वेब कैम। हम्म पहले एक काम करो रियान, एक मिनट के यस लिए सर। मुझे तुम्हारा सिनॉप्सिस भेजो। क्या भेजू सर? सिनॉप्सिस रेडी किया है ना? हाँ, और वो भेज मुझे एक बार, ग्रुप पे भेजने का। ठीक मैंने है क्या सर, बोला भेज। है, जो भी चीज करने की वो ग्रुप पे भेजने की, पता है क्या? यस सर। ग्रुप में मुझे सिनॉप्सिस डाल पहले तू, बाकी लोग यस। प्रैक्टिस करो तब तक, सबका होगा आज। आप कैमरा ऑन करो। हेलो सर, वो सिनॉप्सिस तो बनाया नहीं सर मैंने। क्यों रे भाई? सर वो बोला कल था। प्रोजेक्ट बनाया था सर, वो पार्टनर नहीं था ना इसलिए अकेला था। ओके, सिनॉप्सिस बनाने का। सर कल तक भेजता बना के। ठीक है चलो, क्या है, फेस रिकॉग्निशन सिस्टम ना? सर वो प्रोजेक्ट देखते हैं क्या एक बार? हाँ देखता ना, मैं प्रोजेक्ट भी देखने वाला हूँ, पहले मुझे बता प्रोजेक्ट का टाइटल क्या है। फेस रिकॉग्निशन सिस्टम, उसके हिसाब से देखूंगा ना मैं क्या बनाने वाला है। यस तो सर। करेक्ट। यस। हम्म क्या होता है फेस रिकॉग्निशन सिस्टम, यानी क्या होते हैं एग्जैक्टली मुझे बता पहले, वो क्या है, तेरे को क्या समझ में आया उसमें से? सर फेस रिकॉग्निशन सिस्टम मतलब एक बेसिकली एक स्मार्ट अटेंडेंस होती है सर, जिससे स्टूडेंट अपना फेस डिटेक्ट करके अटेंडेंस ऑटोमेटिकली से होती है, और अगर कोई अननोन पर्सन आया तो वहाँ पे अननोन लिख के आता है सर, वो सेव नहीं होती है। ओके गुड। स्मार्ट अटेंडेंस सिस्टम है सर, जैसे बायोमेट्रिक अटेंडेंस सिस्टम होती है। हाँ ओके, सो उसके लिए तुम लोग क्या लगेगा, सेंसर लगेगी, करेक्ट। यस सर। ओके, तू के किसके थ्रू ले रहा है अटेंडेंस, सीसीटीवी के थ्रू, कैमरे के थ्रू ना? यस, रियान। रियान तेरा स्क्रीन नहीं दिख रहा है मुझे। ओंकार साक्ष। ओके, अभी तूने शेयर किया क्या? नहीं। सर ये रन करके बताओगे एक बार? तू पहले मुझे दिखा ना, तेरा स्क्रीन नहीं दिख रहा है मुझे, तूने सर स्क्रीन शेयर शेयर। है। जस्ट वेट, आई विल ट्राई टू फाइंड आउट योर स्क्रीन। रियान कुरैशी स्क्रीन, ओके, गॉट इट। यस, चलो बोल। हाँ, रन करके दिखा चल। सर अटेंडेंस आपको बताता हूँ रन करके। हम्म
हेलो सर। यस, मुझे दिख नहीं रहा रेहान कुछ। सर वो कुछ तो एरर आया, मैं फाइंड करके वापस स्क्रीन शेयर करता हूँ और बताता हूँ। ओके। ओके, चलो नेक्स्ट ग्रुप। तब तक ठीक है रेहान, पहले बात सुन मेरी। हेलो, अनम्यूट कर पहले तो तू। यस सर। तू बाद में रन करके दिखा, रन का कोई इशू नहीं है। पहले मुझे ये बता, उसके ऑब्जेक्टिव क्या है प्रोजेक्ट के, उस प्रोजेक्ट की जरूरत क्यों है वो बता ना पहले। टेक्नोलॉजी कौन कौन सी यूज होने वाली है। हाँ, तेरा विजन क्या है। फेस डिटेक्शन क्या होता है, फेस रिकॉग्निशन और फेस डिटेक्शन में क्या डिफरेंस आता है। वो चीज बता मेरे को। ओके, कौन कौन से मॉड्यूल है, क्या क्या यूज करने वाला है। ओके, उसमें से एडवांस सिस्टम क्या बनाएगा, डिसएडवांटेजेस क्या है, प्रोजेक्ट के लिमिटेशन कौन से है, तेरा अल्गोरिथम कौन कौन से यूज करने वाला है तू, करेक्ट। यस सर। हम्म सर उसमें क्या होता है सर, जो प्रॉक्सी अटेंडेंस होती है ना, जैसे हम मैनुअली लगाते हैं। हम्म दूसरे अगर अभी हम absent है समझो सर, तो हमारा फ्रेंड भी हमारी अटेंडेंस लगा सकते हैं। हमारे पास एक sheet में हमको हमारा नाम लिख के साइन करना होता है। हम्म तो करेक्ट। इससे क्या होगा सर, ये स्मार्ट से हमारा फेस डिटेक्ट होगा सर। इसमें हम हमारी इमेज पहले से ही ऐड कर रहेंगे कॉलेज वालों ने। हम्म इसमें हम जैसे हमारा फेस स्कैन करेंगे, वहाँ ऊपर हमारा नाम आएगा और ग्रीन फ्रेम में ऑटोमेटिक हमारी अटेंडेंस टाइम और डेट के साथ सेव हो जाएंगी। ओके, कितने फोटो हो गए तुम्हारे कॉलेज के पास तुम्हारे। मैक्स 50 होंगे। ओके करेक्ट, उसमें से हो जाएगा 50 फोटो में से। उसमें से हो जाएगा सर। इससे है ना फेक अटेंडेंस लगाना ये नहीं होगा, ओके, इसलिए ये बनाए। दैट्स गुड। ओके, गुड। सो टेक्नोलॉजी कौन कौन सी यूज करने वाला है। फ्रंट एंड के लिए HTML CSS और बैक एंड के लिए पाइथन यूज करूंगा सर। ओके, डेटाबेस। MySQL। ओके, अच्छे से ना रिसर्च कर अभी तो प्रोजेक्ट के बारे में। यस। रिसर्च करता हूँ सर। अभी तो फ्रंट एंड का काम चालू है। आपको पूरा ये बात लगा तो एक वीडियो बना के पर्सनल भेजता हूँ सर। ओके भेज। और पहले ठीक है चलेगा। चलो नेक्स्ट गाइज, शुभांगी, कोणता आहे नंतरचा ग्रुपचं नाव, चला कोणीतरी सांगा. प्रत्येकाला सांगायचं गाईज. सो प्रत्येकाने फास्ट पुढे यायचं. आरती टोमरे आणि ग्रुप. सर 4 ग्रुप झाले, बाकी 5 6 7 बाकी. ओके, ठीक आहे, सगळ्यांना द्यायचं आहे प्रेझेंटेशन आज. दर फ्रायडेला प्रत्येकाला प्रेझेंटेशन द्यायचं आहे. ओके, किती काम झालंय, किती राहिलंय, काय करताय, कुठपर्यंत स्टेटस आहे तुमचं. सो मी सांगितलेल्या पद्धतीने सर्वांनी रिसर्च केलंय आता. यस, आरती टोमरे आणि ग्रुप, कॅमेरा ऑन करा. आरती ठोंबरे, आवाज येतोय का. येस सर. चला, काय तुमचं स्टेटस बोला. सिनॉप्सिस रेडी आहे. येस सर. मला पाठवला. तो मेंबर कोण आहे पार्टनर. साक्षी गायवट, साक्षी चोते, माधुरी नरोडे. ओके, चला सर्वांनी या पुढे अनम्यूट करा तिघींनी पण. कोण कोण आहे आज प्रेझेंट. साक्षी गायवट, साक्षी चोटे. कॅमेरा ऑन करायचा आहे, अनम्यूट करायचं तुम्ही सर्वांनी तिघींनी. माधुरी नरोडे. ओके, काय टायटल बोला. Smart home automation system. व्हॉट इज व्हॉट व्हॉट व्हॉट.
स्मार्ट होम ऑटोमेशन सिस्टम. स्मार्ट होम ऑटोमेशन स्मार्ट ओके, होम ऑटोमेशन सिस्टीम. स्मार्ट होम ऑटोमेशन सिस्टीम. चला सिनॉप्सिस पाठवा मला ग्रुपवरती. एक जणांनीच पाठवायचा कोणतरी. हा, कोण आहे तुमचं लीडर? साक्षी गायवट. साक्षी गायवट. आरती. यस साक्षी गायवट, कॅमेरा ऑन करा. चला पाठवा फास्ट. सिनॉप्सिस ओपन कर. यस मयूर, काय करतोय तू? इम्पोर्ट numpy ऍज नम. पुढं काय? फक्त स्क्रीन शेअर करून बसायचं नाही गाईज. साक्षी गायवट, काय सांगितलं साक्षी मी? सिनॉप्सिस कुठे पाठवायला लावला? तर पर्सनली पाठवलंय. का? ओके, काय म्हणणं आहे? स्मार्ट होम ऑटोमेशन सिस्टीम प्रॉब्लेम स्टेटमेंट. काय आहे? घरातले उपकरणे हाताने चालू बंद करावी लागतात. घराबाहेर असताना त्यांचे नियंत्रण शक्य नसते. त्यामुळे स्मार्ट होम ऑटोमेशन सिस्टीम विकसित करण्यात आली आहे. ओके, मराठीमध्ये आणलं सगळं. ऑब्जेक्टिव्ह, घरातील उपकरणे मोबाईल वरून नियंत्रित करणे. ओके, सांगा काय आहे? सांगा, चला बोला. विजेची बचत करणे, सुरक्षितता वाढवणे, कुठूनही उपकरणे नियंत्रित करणे. मॅन्युअल स्विच वापरावे लागत, रिमोट ऍक्सेस नाही. तुम्ही बघितलं का एक्झिस्टिंग सिस्टीम मध्ये काही असे ऍप्लिकेशन आहे का मार्केटमध्ये? एनर्जी आहे मॉनिटरिंग होत, सर. कोणते कोणते? सर ते नाही बघितलं, पण अजून आम्ही याच्यामध्ये ऍड करणार आहे. तुम्हाला मी काय सांगितलं होतं गाईज? तुम्हाला सर्वांना समजलं नाही का रे मी काय सांगितलं होतं त्या दिवशी? तुम्हाला 20 ते 25 पॉईंट लिहून दिले, तुम्हाला आठवतंय का? हा, प्रोजेक्ट कसा सर्च करायचा, सर्चिंग करून दाखवलं होतं त्या दिवशी, करेक्ट? गोरे गायत्री नावाची कोणतरी मुलगी आहे, तिच्यासोबत मी केलं होतं आणि तुम्हाला सर्वांना करायला लावलं होतं, करेक्ट? तुम्ही करत का नाही गाईज? चला सांगा काय करणार आहे, बोला आता. तर अजून कंपोनंट्स आणलेले नाहीये, मग सुरुवात करू. अरे पण UI रेडी लॉग करायचा. इन पेज बनवलेले आहे सध्या. हा मग शो करा तेच. स्क्रीन शेअर करा. स्क्रीन कोणी केली स्क्रीन शेअर? साक्षी गायवटनी का? का आरती टोंबरे? कोणी सर. केली? कोण साक्षी दाखवतंय? चोते. साक्षी चोते. एक मिनिट, स्क्रीनवरती नाव काय? साक्षी चोते. मी बघाल ना मग ती स्क्रीन. साक्षी चोटे, ओके. हा काय आहे? स्मार्ट होम काय बनवलंय त्याच्यामध्ये दाखवा. गाईज तुम्ही मध्ये मध्ये स्क्रीन शेअर नका करू, मला डिस्टर्ब होतंय. ओके, समोरचं दाखवत असताना तुम्ही जेव्हा स्क्रीन शेअर करता का पॉपअप होऊन तुमची स्क्रीन येते. ओके, काय केलंय तू? परत रन कर साक्षीच होते. एक मिनिट.
इथं क्लिक कर. ओके, स्मार्ट होम ऑटोमेशन, युजर नेम, पासवर्ड आणि लॉग इन. ओके, Yes, sir. होम कंट्रोल पॅनल असा असणार तुमचा. लाईट ऑफ, फॅन ऑफ, अलार्म ऑफ. हा, काय करणार तुम्ही याच्यामध्ये बोला. इथनं तुम्ही ऑन ऑफ करणार का? Sir. ओके, इथं कमांड दिल्यानंतर तुमचं ऑटोमॅटिकली बंद होईल का गाडी? येस सर. ऑन पण होणार का? इथून फॅन ऑन केला तर होईल का? हो सर. हं? करा बरं ऑन, फॅन ऑन. सो फॅन ऑन इंडिकेटर लागणार तुमचं, बरोबर? सर अजून काय? हं? हो सर. घरातला फॅन ऑन हॅलो. होणार. यस. यस. ओके, कोणते कोणते मॉडेल असणार? सर लॉग इन मॉड्यूल, डॅशबोर्ड मॉड्यूल, डिव्हाइस कंट्रोल मॉड्यूल, नोटिफिकेशन मॉड्यूल आणि सेन्सर मॉड्यूल. ओके, काय असणार याच्यामध्ये? मला कोड दाखव साक्षी तोटे. फुल स्क्रीन कर. स्टार्ट होम वरती डबल क्लिक कर, ते वरती पॅनल हटवतो. साइड पॅनल चॅटचा बॉक्स तो बंद कर. ओके, गुड. हा, किती लाईनचा कोड लिहिलाय तू दाखव. काय बटन घेतलेले वरती कर. जा स्टार्टला. कशामध्ये कोड केलाय तू हा? Yes, व्हीएस कोड नाही, टेक्नॉलॉजी कोणती? ते साईटचं प्रोजेक्टचं टायटल एक्सप्लोरर बार दिसतोय का? तो कमी करून बंद करून टाक. वरती त्या पॅनल पाशी वरती क्लिक कर. साईटला दिसतंय तुला अपडेट बटन दिसतंय. व्हीएस कोड वरती अपडेट बटन, त्याच्यानंतर 3 नंबरचं पॅनल आहे बघ. कर्सरने तिथं फुल स्क्रीन होईल. अरे इकडे या साईटला जा. ते वेलकम नावाची बंद करून टाक स्क्रीन. वेलकम. कुठं जायचं? वेलकम नावाची एक विंडो आहे बघ, हा ती बंद कर. ती नाही तुझी, ती राहू दे. अरे ओके, हा सर मी करते. हा ओके, तू कर. ठीक आहे. हा, शो कर. ओके, काय केलंय तुम्ही? काय केलंय इथं? फर्स्ट लाईनला काय लिहिलंय गाईज? काय सेंटेन्स आहे सांगा मला, वाचा तुम्ही तिघी पण. कोण कोण आहे तुमचे पार्टनर? पार्टनर साक्षी चोटे, साक्षी गायवट, आरती ठोंबरे आणि एक कोण आहे अजून? अजून कोण आहे? माधुरी नरवणे. माधुरी सर. माधुरी. सांग काय माधुरी? त्यांनाच माहित नाही त्यांनी करेल का ग माधुरी? मला काय माहित असणार आहे मला. सर हे त्यांनी टिंकर एक GUI आहे. GUI ग्राफिकल युजर इंटरफेस तयार करण्यासाठी वापरली जाते सर. काय ते? ते इम्पोर्ट लायब्ररी. लायब्ररी आहे, करेक्ट. म्हणजे काय आहे? टेम्पलेट आहे, करेक्ट. टिंकर. Yes.
इंटर. ओके. सो काय करतं ते? त्याच्याबद्दल वाचलंय काय तुम्ही? हो सर. काय सांग मग. तर ते ग्राफिकल युजर इंटरफेस मध्ये जे ऍप्लिकेशन आहे ना ते यूज करायला मदत करतं. हा, मग तुम्ही HTML मध्ये कोड केलाय का? नाही. दाखव HTML चा कोड कुठे आहे? HTML मध्ये नाही केलेलं सर. मग मी तुम्हाला काय विचारलं होतं? तुमचा UI कशामध्ये? तुम्ही काय सांगितलं मला? हे खाली ते काय असतं? रूट TK काय आहे? रूट डॉट टायटल काय याचं मिनिंग सांग मला. हे फंक्शन जर काढून टाकलं ओपन कंट्रोल नावाचं तर काय होईल? तुझं युजर नेम पासवर्ड घेईल का ते? नाही. जर घेतलं मग तुम्ही काढून बघितलं का? काढून आणि रन करून बघितलं का? इट्स ओके. तुम्ही कोड कॉपी पेस्ट केलाय, नो प्रॉब्लेम. पण त्याच्यामधला अनवॉन्टेड कोड का ठेवलाय तुम्ही बघितला का? की हाय असं दाखवणार तुम्ही? नाही सर, तो कालच केला होता त्याच्यामुळे हे झालं. ओके. अपडेट स्टेटस खाली आहे. हे काय लिहिलंय सर्व? ओपन कंट्रोल नावाची अपडेट स्टेटस काय या? हे काय आहे? फंक्शन बनवले तुम्ही, करेक्ट? यस सर. ओके. हे खाली फंक्शन बनवले ना? हो. हो सर. हे खाली यस डाऊन. हे काय आहे? लॉग इन स्क्रीन. वेट. काय लॉग इन स्क्रीन? ओके. हे खाली तुम्ही पांडाच यूज केलाय गाईज, लायब्ररी यूज केल्या पांडाच्या. ओके. हे खाली ओके. चला त्याच्या ह्या गोष्टी वाचून आणि मला नेक्स्ट लेक्चरला हा मिनिमम लाईनचा कोड आणि या सर्व गोष्टी एक्सप्लेन करता आल्या पाहिजे तुम्हाला, चौघींना पण. हो सर. समजलंय? हो सर. यो सर नाही, हो सर. हो सर. माधुरी नरोडे. यस सर. हा, प्रोजेक्ट मध्ये काय काय डिटेल सर्व वाचून तुला सांगितलं होतं मी आज. वाचलं तू? अरे यस नो. यस. सांग मग काय प्रोजेक्ट? अरे अनम्यूट करून बोल माधुरी. माधुरी तुझा ना नोट नेटवर्कचा इश्यू आहे ना काही आहे. तुला सांगितलेलं मराठी समजतं का? काय प्रोजेक्ट सांग. सर म्हणजे घरातील लोकांना हाताने चालू बंद आपण बाहेर जर असलो तर आपण ते करू शकत नाही. मग समजा आपल्याला घराबाहेर असताना पण त्याच्यावर नियंत्रण ठेवता येतं.
पॉसिबल आहे की गोष्ट, तुला वाटतं का? त्याला कॉस्टिंग किती लागेल सेन्सरला? तुम्ही काढली कॉस्टिंग सेन्सरची? किंवा घरातले उपकरण चालू आहे की बंद आहे, कसं कळणार तुम्हाला? डिटेक्ट कसं करणार तुम्ही, सांग मला. चौघी सांगा, चला डिटेक्ट कसं करणार तुम्ही? सांगा आता, तुमच्या घरातला किंवा माझ्या घरातला फॅन चालू आहे की बंद आहे, कसं कळणार तुम्हाला? तुम्ही बाहेर आहे, बरोबर? माझ्या ऑफिसमध्ये आता इथं फॅन चालू आहे की बंद आहे, कसं डिटेक्ट करणार तुम्ही? मी सपोज तुमचं ऍप्लिकेशन घेतलं, काय काय घ्यावं लागेल मला? हम्म? काय रिसर्च केलं तुम्ही प्रोजेक्ट बद्दल, ते सांगा गाईज. हम्म? बोला. सो तुमचा प्रोजेक्ट कोणता आहे? सर्वात पहिला मुद्दा म्हणजे आयओटी बेस्ड प्रोजेक्ट आहे. कोणता आहे तुमचा? स्मार्ट होम IoT ऑटोमेशन सिस्टीम इज अ आयओस आयओटी बेस्ड सिस्टीम बनवावं लागणार तुम्हाला, करेक्ट? Yes. समजतंय का काही? हम्म. दॅट अलाव युजर टू कंट्रोल होम अप्लायन्सेस. कोणते कोणते? लाईट, फॅन, एसी, करेक्ट? Yes. तर मेन ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे मग? ऑब्जेक्टिव्ह काय आहे याच्यामधनं? Internet. इंटरनेट, इम्प्रूव्ह कन्व्हिनियन्स, करेक्ट? सिक्युरिटी आणि एनर्जी इफिशियन्सी, बरोबर? सेव्ह इलेक्ट्रिसिटी, करेक्ट ना? रिड्यूस मॅन्युअल एफर्ट, उठून फॅन लावण्यापेक्षा किंवा घरी जाऊन फॅन बंद केल्यापेक्षा रिड्यूस मॅन्युअल एफर्ट, करेक्ट? तुम्हाला डेटा कलेक्शन साठी काय लागेल मग? सेन्सर. देन काय काय लागणार टेक्नॉलॉजी? वायफाय मॉड्यूल लागेल, बरोबर ना? हम्म. अजून MQTT प्रोटोकॉल लागेल आयओटी कम्युनिकेशन साठी. कसं कळणार सिस्टीमला काय असतं माहिती का? MQTT प्रोटोकॉल लिहून घ्या. Yum. MQTT, त्याशिवाय तुमचं कम्युनिकेशन कसं होईल? या गोष्टी माहित पाहिजे गाईज. हे काम तुमचं आलं रिसर्च करायचं. मायक्रो कंट्रोलर काय यूज करणार तुम्ही? हम्म? कॉस्टिंग काढली काय त्या गोष्टी? सेन्सरला किती पैसे लागतील माहिती आहे तुम्हाला? अरे यस नो बाळांनो, बोला रे. तुम्ही रिसर्च का करत नाही टोटल? कधी करणार? तर ChatGPT वर विचारलं, सेन्सरची किंमत ₹50 आत सांगते. चॅट जीपीटीला विचारून नाही होत गोष्टी या गाईज. तुम्हाला वाटतं का भेटेल का? कुठे भेटेल? कोणत्या दुकानात? त्याला विचारा. घेऊन या, 50 इलेक्ट्रिकल. रुपयाला आहे ना? हम्म? तेवढे पैसे आहे तुमच्याकडं? हो सर. ओके, नेक्स्ट लेक्चरला घेऊन या आणि मला ते रन करून दाखवा. ओके, सो रिसर्च करा. तुम्हाला मायक्रो कंट्रोल लागणार आहे, सेन्सर लागणार आहे, वायफाय मॉड्यूल लागणार आहे, करेक्ट? वेब इंटरफेस लागेल, एक युजर इंटरफेस.
डेटाबेस साठी MySQL लागेल, करेक्ट. त्याच्यात तुम्हाला IoT म्हणजे काय माहिती का? सांगा बरं, IoT म्हणजे काय? इंटरनेट ऑफ थिंग. म्हणजे फुल फॉर्म झाला. काय करता IoT एक्झॅक्टली? सर ते मदत करतं कंट्रोल आणि मॉनिटर करायला. करेक्ट. Refer to network of physical device connected to the internet that can collect and exchange data. Okay, this is called IoT. IoT म्हणजे काय ते शिकून घ्या आधी, ते समजून घ्या. ओके, हे गोष्ट तुम्हाला एक्सप्लेन करता येईल, पण मी जेवढं जेवढं सांगतोय काही तेवढं तेवढं. ओके, आणि कोणतं कोणतं करणार तुम्ही? लाईट, फॅन, अजून काय काय कंट्रोल करणार आहे? अलार्म लावून अलाराम. काय असतं अलाराम घरामध्ये? तर म्हणजे गॅस जर लीक झाला ना, तर मग अलार्म वाजेल आणि फॅन आपोआप ऑन होईल. गॅस लीक झाला म्हणजे त्याला कसं कळेल? तर सेन्सर सेन्सरने गॅस लीक कसा कळू शकतो? काही कळू शकतो का? पॉसिबल आहे का या गोष्टी? बाकी मेंबर सांगा रे. सर ते हम्म, गॅस लीक झाली आपल्याला कळत नाही लवकर, सेन्सरला कळणार आहे का गोष्टी? फिजिबल आहे का या गोष्टी? तुम्ही चेक करा एकदा, पूर्णतः रिसर्च करा तुम्ही. करेक्ट. आणि मंडेला मला तुम्ही सांगायचंय चौघींनी पण काय काय रिसर्च केलंय, किती प्रॉब्लेम आहे तुमच्या प्रोजेक्ट मध्ये, हे प्रॉब्लेम तुम्ही सोल्युशन मला काढून आणायचे. ओके, कोणते कोणते सेन्सर माहिती का तुम्हाला लागणार तुम्हाला? हम्म, 50 रुपयाला कोणता सेन्सर होता 50 रुपीज मध्ये? हम्म, तुम्हाला लागणार गॅलेवन टेम्परेचर सेन्सर. माझ्या हिशोबाने, मला माहित नाही, रिसर्च करावं लागेल मला बी. मागच्या वेळेस शिकेल ते मुलांनी, मी त्याच्यावरून सांगू तुम्हाला. टेम्परेचर सेन्सर लागणार आहे, मॉनिटर सेन्सर लागणार आहे. करेक्ट. आणि ही जर बोलते गॅसचं, त्याच्यासाठी कोणता सेन्सर लागतो माहिती का? कोण बोललं गॅसचं? साक्षी गायवट. हम्म, त्यासाठी लागणार आहे MQ2 स्मोक सेन्सर लागणार आहे, स्मोक सेन्सर. करेक्ट. किंवा मग गॅस सेन्सर असतो, लाईट सेन्सर असतो, ह्युमिडिटी सेन्सर. या सेन्सरची प्राइसिंग बघा. हा, प्रिन्सिपल आहे का बघा एकदा. देन तुमचा वर्क फ्लो सांगा काय राहील. चला नेक्स्ट. समजलंय तुम्हाला चौघींना काय काय करायचंय? यस सर. हम्म. यस. येस सर. चला बोला, नेक्स्ट ग्रुप. अयान पठाण. यस सर. कोण है पार्टनर भाई तेरे? सर मयूर जादव. कहाँ पे हो? सर अभी मतलब प्रोजेक्ट पूरा नहीं हुआ, प्रोजेक्ट पूरा है बट आपको बोलता हूँ हाँ? थोड़ा बाकी प्रोजेक्ट बाकी है सर थोड़ा. अरे प्रोजेक्ट पूरा करना ही नहीं, प्रोजेक्ट पूरा करने के लिए 2 महीने लगेंगे और
तेरे को नहीं, सभी लोगों को। क्या क्या बनाया वो दिखा अभी तक। क्या क्या किया तुम लोगों ने, रिसर्च किया क्या? एक्सक्यूज मी सर. हाँ यस मयूर. सर ते मिनी प्रोजेक्ट आहे ना, मी माझ्या भावाच्या लॅपटॉपमध्ये बनवलेला आहे. तर मग तुम्हाला मंडेला दाखवलं चालेल का? काय बनवलेलं आहे सांग मला, चल काय प्रोजेक्ट? सर ते रेस्टॉरंटच्या बेसवर म्हणजे रेस्टॉरंट. रेस्टोरंट बनवलंय? नाही, रेस्टॉरंटचं म्हणजे ते बिल आणि ते काय होतं अरे म्हणजे रेस्टोरंट मॅनेजमेंट बनवलेलं. काय बनवणार आहे? वेब ऍप्लिकेशन की अँड्रॉइड ऍप? नाही सर, ते म्हणजे अजून आमची रिसर्च चालू आहे त्याच्यावर. आम्ही बघतोय अजून काय करायचंय काय नाही. ते अजून पूर्ण झालेलंच नाही सर. कधी करणार तुम्ही रिसर्च? सर मंडेला दाखवलं तुम्हाला. आम्ही दोघं पण दाखवू. तुम्ही कधी करणार दोघं जण? सर आम्ही आता तुमचा आपला क्लास झाला का तर मग करतोय. नाहीतर मग सॅटर्डे तुम्हाला पाठवलं तर चालेल का? तुम्ही डिटेल एक्सप्लेनेशन, डिटेल काय काय सांगितल्या गोष्टी समजल्या मी तुम्हाला. प्रोजेक्टचं टायटल ते 22 पॉईंट लिहिलेले मी, बघा त्या लेक्चर मध्ये. ओके, त्या पॉईंट नुसार फ्लो तुमचा प्रोजेक्ट टायटल घ्यायचा आणि त्यानुसार रिसर्च करायचं आहे. करेक्ट. मला काय काय गोष्टी लागणार आहे मी त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेल्या आहे सगळ्या. हा, आता पुन्हा सांगणार नाही मी तुम्हाला, एकदा सांगितलेलं आहे. मला नेक्स्ट लेक्चरला या गोष्टी कम्प्लीट पाहिजे. ओके. ओके. आयान, तेरे को समझ में आया क्या चीजें सब? यस सर, मालूम. अक्षरा अबंग, कैमरा बंद नहीं करने का, अटेंडेंस का स्क्रीनशॉट जाता है गाइस. चलो नेक्स्ट. प्रणाली एंड ग्रुप. यस सर. कौन से मेंबर तेरे, बोल. सर काजल शेअर आहे अक्षरा. या काजल शेरे, अक्षरा अबंग, अनम्यूट अक्षरा. करा. Yes, sir. काजल, अक्षरा अबंग, यस सर. कॅमेरा. चला तुमच्या तिघींचे नाव सांगा संपूर्ण एकदा. कोण स्टार्ट करतं? कोण तिचं नाव पूर्ण माहिती आहे? बोला गाईज. चला बाकी मुलं फटाफट करताय. मॉड्यूल 6 कम्प्लीट होत आलंय शुभांगीचं, बघा गाईज. समजतंय का? मेथड लिहून काढायच्या शुभांगी या. ओके, नोटबुक वरती, आणि या लक्षात ठेवायच्या आहे. चला बोला तुम्ही. अरे मग तुमचं नाव बी माहित नाही का? मी प्रोजेक्टचं टायटल नाही विचारलं, तुमचं पूर्ण नाव सांगायचंय. यस सर, अक्षरा विजय अबंग. अक्षरा विजय अबंग. अक्षरा म्हणजे काय? माहिती का अक्षरा म्हणजे काय? हम्म? अरे यस नो बोला. तुम्हाला बोलण्यासाठीच सेशन ठेवलेलं आहे आजचं. दर फ्रायडेला प्रोजेक्ट वरती डिस्कशन हेच होत राहील.
तो काय अक्षरा म्हणजे काय कोण सांगतं मला? तुला माहिती आहे अक्षरा? तुझ्या नावाचं मिनिंग माहित नाही तुला? हम्म? नाही. अक्षरा म्हणजे काय? अक्षय माहिती आहे काय अक्षय? हम्म? अरे अक्षय म्हणजे काय माहिती का अक्षरा तुला? अनम्यूट कर तू. तुम्ही तिघींनी पण म्यूट नाही करायचं बरं काहीच. समजतंय का अक्षरा तुला? म्यूट नाही करायचंय. येस सर. हा मग का म्यूट करताय काजल तू पण? सांगा सर ते काय? बॅकग्राऊंड आवाज होता त्यामुळे. जाऊ दे येऊ दे काय प्रॉब्लेम नाही. ओके सर. काय अक्षरा म्हणजे? नाही माहिती सर. अविनाशी. काय अक्षरा म्हणजे? अविनाशी म्हणजे काय? ज्याचा कधी नाश होत नाही ते. करेक्ट? ओके सर. हम्म? अक्षरा म्हणजे काय? ज्ञान. कधी नाश होत नाही. कशाचा होत नाही नाश? ज्ञानाचा. ओके? ओके सर. शाश्वत गोष्ट आहे. ज्ञान शाश्वत माहिती आहे का गोष्टी? हम्म? येस सर. त्याला काय बोलता? अक्षरा. अक्षरा म्हणजे काय? शाश्वत ज्ञानाची भंडार म्हणजे काय? अक्षरा. कोण हसतंय गाईज? प्रणाली. कॅमेरा ऑन कर. अनम्यूट कर. हसू शकते नो प्रॉब्लेम. काय हसण्यासारखं त्याच्यामध्ये? हम्म? चल सांग अक्षरा काय प्रोजेक्ट टायटल? एक मिनिट सर. येस सर आमच्या काजल बोल. प्रोजेक्टचं नाव आहे AI AI chatbot chatbot for college inquiry system. हम्म? बोला एक जणींनी. AI chatbot for college inquiry. AI chatbot For college inquiry. फॉर कॉलेज इन्क्वायरी. ओके सिनॉप्सिस रेडी झालाय. हो सर सिम्पल सिनॉप्सिस रेडी केलेलं आहे आम्ही. अनम्यूट कर काजल मग बोल आवाज नाही येत तुझा. सर एकदम सिम्पल सिनॉप्सिस रेडी केलेलं आहे आम्ही. नो प्रॉब्लेम. सेंड केला मला ग्रुपवरती टाक. अरे अनम्यूट करून बोल काजल. प्रॉब्लेम हाच होतो तुमचा. तुम्ही बोलत असता म्यूट करून ठेवता मग बोलता. येस. काय तोपर्यंत एक्सप्लेन कर अक्षरा. चल प्रणाली तू का ऑन ऑफ होतो तुझा कॅमेरा? तर ते सेंड करते. कोण? तर ते PDF पाठवते ती काजलच्या ग्रुप म्हणजे त्या फोन मध्ये ग्रुप नाही ना. ओके कोणीतरी एक जण पाठवा ग्रुपमध्ये. ओके येस सर. चल सांगा काय प्रोजेक्ट एक्सप्लेन करा तोपर्यंत बाकी दोघींनी. तर त्याचा प्रॉब्लेम स्टेटमेंट असा आहे की जर आपण ऍडमिशन फी आणि कोर्स साठी प्लेसमेंट साठी आपल्याला बार बार कॉलेजमध्ये जावं लागतं ना. म्हणजे त्यांचं फोनला कॉन्टॅक्ट करावं लागतं कॉलेजमध्ये जाऊन. तर ते chatbot त्यासाठी तयार करतोय. मला नाही समजला आवाज नाही आला तुझा ऍक्च्युली नेटवर्क मुळे. थोडीशी नेटवर्क मध्ये ये. काय सांगितलं काळजीने सांगा रे तुम्ही दोघी जणी. सर म्हणजे ना आपल्या जर मध्ये काम राहतं ना लाईक आता आपल्याला ऍडमिशन घ्यायचंय तर फीज काय ते आपल्याला माहित नाहीये. स्कॉलरशिप काय येणार आहे कसं काय तर त्याच्यासाठी आम्ही चॅटबुट हे कॉलेज इन्क्वायरी साठी बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये स्टुडंट त्यांची जे
जे काही प्रॉब्लेम आणि इश्यू आहे ना ते त्याच्यामध्ये ते शेअर करू शकता. मग चॅट जीपीटी त्यांना रिस्पॉन्स देईन. चॅट जीपीटी नाही, चॅटबॉट. हा, चॅटबॉट. चॅटबॉट, नॉट अ बूट. ओके, चॅटबॉट बनवणार तुम्ही एक सिंपल कॉलेजच्या ह्याच्यासाठी. ओके, असं मग एक खूप साऱ्या वेबसाईट कॉलेजच्या आहे की आज बी चॅटबॉट. तुम्ही काय ऍड करणार त्यात नवीन प्रत्येक वेबसाईटवर कॉलेजच्या? का घेतील लोक तुमचा प्रोजेक्ट? तुम्ही काय देणार ऍड ऑन? हा सर ते आहे, पण मग ते अजून म्हणजे जे आपल्याला अजून काही प्रश्नांची उत्तर पाहिजे असं ते देत नाही ना, तर मग त्यासाठी चॅटबॉट, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग फॉर एक्झाम्पल सांग एखाद्या चॅटबॉट, एखाद्या कॉलेजचं नाव घे. चला, कोणत्या कॉलेजचं नाव घेते? तुमच्याच कॉलेजचं काय नाव आहे? कोणत्या कॉलेजची तू? MIT रोटेगा. MIT रोटेगाव. MIT रोटेगावचं कॉलेजची वेबसाईट ओपन कर, स्क्रीन शेअर कर आणि ओपन कर. मला प्रॉब्लेम दाखव काय तिथं. तुझ्याकडे लॅपटॉप आहे? नाही सर, साधी आहे. हम्म, तर ते PDF शेअर केली व्हॉट्सअपला. ती बघतो मी नंतर. काय नाव आहे तुझ्या कॉलेजचं? MIT रोटेगा. रोटेगाव कॉलेज. कोणती वेबसाईट तुमची? MITR ना, AC.in ना? हीच वेबसाईट आहे तुमच्या कॉलेजची? हम्म, अरे असलो तुमच्या कॉलेजची वेबसाईट कोणती माहिती आहे का तुम्हाला? कोणाकडे लॅपटॉप? MIT. काजल, स्क्रीन शेअर कर. येस सर. हा, एक मिनिट. सर ही एक आहे. तुम्ही परत पर्सनल वरतीच पाठवलं. ग्रुप मध्ये नाही का प्रणाली तू? आहे सर. का मी पाठवलं ग्रुप वरती? तुम्हाला मराठी में समजत नाही का रे गाईस? हा, प्रॉब्लेम आहे तुमचे बघा ना. चॅटबॉट फॉर कॉलेज इन्क्वायरी. ओके, जा वरती, मला दाखव. हा, दाखव कॉलेजची वेबसाईट ओपन कर. ओके, तुमच्या कॉलेजची वेबसाईट बी चालत नाही तुमच्या वाणीच. ओके, दुसरी कॉलेजची वेबसाईट कोणती काय तुम्हाला माहिती आहे? कोणला कोणी ते सांगू शकतं? रोटेगावचं कोणी आहे का? सर स्टुडंट लॉग इनची आहे. दाखव. नाही, ती नाही. कॉलेजची वेबसाईट पाहिजे जिथे चॅटबॉट भेटेल आपल्याला. ओके, MIT यावलाच आहे का? सर्च करा बरं गाईज तुम्ही तिघे बी. सर MIT येवल्याची पण नाही दाखवते ते. दाखवतोय मातोश्री इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
ओके, मातोश्री इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गेले तुम्ही? काजल शेअर कर स्क्रीन तू. एक मिनिट सर. तुम्ही रिसर्चच केलं नाही काहीच, त्यामुळे तुम्हाला हे प्रॉब्लेम येत आहे. तुम्हाला सांगता यायला पाहिजे काय प्रॉब्लेम आहे आजचे जेन्युअन, आणि तुम्ही काय त्याच्यावरती सोल्युशन काढलंय. हा, कोणतंही कॉलेज घ्या ना तुम्ही, त्याचा चॅटबॉट आहे की नाही आज ऑलरेडी मार्केटमध्ये? हम्म, सांगा, मी रिसर्च करतोय तुमचं, बोला तुम्ही. तुम्हाला भेटलंय चॅटबॉट? तुम्हाला मी एक्झिस्टिंग 3 प्रोजेक्ट बघायला लावले, 3 ते 4, बरोबर? तुम्ही जो प्रोजेक्ट करताय का तो मार्केटमध्ये आहे हे सर्च करायला लावलं होतं की नाही मी, काजल? येस सर. तुम्ही केलं का? हा, सर्च केलं होतं. खूप सारे असे चॅटबॉट आहे जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे. हा, मग तर कोणते तर आहे त्याचं नाव युनिव्हर्सिटी काय? मध्ये यस, बोल काय युनिव्हर्सिटीचं? तर ते एज्युकेशन वेबसाईट आणि युनिव्हर्सिटी मध्ये पण म्हणजे आहे ते ओके, मग आहे ते, तर मग त्याच्यामध्ये काय यूज प्रॉब्लेम होते. आहे? त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे तो तुम्ही ओव्हरकम करताय? हम्म, तुमच्याकडे अर्धा तास वेळ, तुम्ही रिसर्च करून सांगणार मला तिघी बी? येस. यस सर. क्वेश्चन समजलाय का तुम्हाला तिघींना पण? हा, आम्हाला चॅटबॉट विषयी रिसर्च करायचंय. नाही नाही नाही, क्वेश्चन काय माझा चॅटबॉट विषयी रिसर्च नाही करायचा. क्वेश्चन काय आहे, ते तुम्ही आहे जो प्रोजेक्ट ते करताय त्याचे एक्झिस्टिंग सिस्टीम काय आहे आणि त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, आणि तुम्ही आपल्या तुमच्या टायटल मध्ये ते काय ओव्हरकम करणार आहे. ओव्हरकम म्हणजे समजतं ना, सोल्युशन काय आणलंय तुम्ही त्या गोष्टीला, बरोबर आहे ना? मी तुमचा चॅटबॉट का वापरू? हं? तुमचं माझं कॉलेज आहे, माझं स्वतःचं, बरोबर? हम्म. मला तुमचा चॅटबॉट मी तुम्ही का यूज करू मी तुमचा चॅटबॉट? त्याच्यामध्ये काहीतरी रिझन पाहिजे, तुम्ही एक्स्ट्रा काहीतरी देताय ना मला, बरोबर आहे ना? क्वालिटी, यस. ते रिझन पाहिजे मला, तुम्हाला मला सांगता यायला पाहिजे. ओके, तुमच्याकडे अर्धा तास वेळ आहे अजून. येस. चला लागा काम. चला नेक्स्ट ग्रुप.
ओमकार, ओमकार भाई, यस सर. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. कोण आहे पार्टनर भाई? शुभांगी कोल्हे, कुणाल शिंदे आणि सिद्धी पैठणकर. वाह 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 वाह, क्या बात है. शुभांगी कोल्हे, कुणाल शिंदे. तुमचं काय सांगितलं होतं मागच्या वेळेस मी तुम्हाला करायचं, केलं का तुम्ही ते? काय प्रोजेक्ट सांग. बग हंटर सर. हं? बग हंटर. बघ अंटर. शोधले एक्झिस्टिंग बगचे प्रॉब्लेम काय होते ते? हो सर. काय? सर सर थोडं CSS चं काम बाकी होतं, ते केलं कम्प्लीट. अरे मी काय प्रश्न विचारला? काय सर? मैं क्या बोल रहा हूँ, तू क्या बोल रहा है हा? तुला समजलंय मी काय विचारलंय, पण तू दुसरंच सांगतोय. का असं करतो? मी काय विचारलं तुला? एक्झिस्टिंग सिस्टीम मध्ये काय प्रॉब्लेम होते? मार्केटमध्ये कोणत्या कोणत्या सिस्टीम आहेत एक्झिस्टिंग? तुम्ही जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय तसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारे कोणते कोणते ऍप्लिकेशन आहे मार्केटमध्ये, त्यांचे नाव सांग मला. सांग. चल, सिद्ध कोण आहे तो पार्टनर? कोल्हे शुभांगी, सिद्धी पैठणकर, सांग. सर मार्केटमध्ये लीड कोड आहे, हॅकर रँक आहे, हॅकर अर्थ आहे, असे काही ऍप आहे हॅकर. मार्केटमध्ये. हॅकर रँक, तुझा कॅमेरा लीड का ऑन कोड. नाही सिद्धी? सर कॅमेरा ऑन आहे, बट ते कॅमेऱ्यावरच डिस्प्ले म्हणून ते दिसत नाही. कॅमेरावर डिस्प्ले? ऍक्च्युली सर लॅपटॉपचा ना डिस्प्ले खराब झाला होता, तर मग त्यांनी ओके बसवताना ओके, कॅमेऱ्यावर डिस्प्ले बसवला. गुड गुड. ठीक आहे, चलो. हम्म, हा, कोणते कोणते सांगितलं नाव मला? हॅकर हॅकर. रँक, हॅकर, लीड कोड. बर, काय प्रॉब्लेम आहे यांच्यावाले? सर त्यांच्यामध्ये जसे की ते बिगिनर साठी नाहीये, काहींना म्हणजे बिगिनर लेवल पासून बेसिक जे बिगिनर्स असतात त्यांच्यासाठी नाहीये. काही मध्ये जे बग दाखवतात ना, जे हिंट देतात, बट डायरेक्टली कोड मध्ये कुठे हिंट आहे ते नाही सांगते, कुठे एरर फाइंड करायचा आहे, कुठे तो नीट करायचा आहे ते नाही सांगते. ओके. शुभांगी. येस सर. त्यामध्ये डोमेन आहे सर, एज्युकेशनल डोमेन. हम्म, टेक्निकल मध्ये फ्रंट एंड मध्ये आम्ही HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट यूज केलेले आहे. आणि हम्म. बॅक एंड मध्ये पायथन आणि डेव्हलपमेंट टूल मध्ये VS कोड, गिटहब आणि लायब्ररी मध्ये फ्लॅक्स लायब्ररी यूज केलेली आहे. डेटाबेस मध्ये MySQL. लायब्ररी कोणती यूज केली आहे? फ्लॅक्स. फ्लॅक्स. काय आहे फ्लॅक्स, कुणाल? सर हे फ्लास्क ही फ्रेमवर्क लायब्ररी आहे पायथन मधली, ज्याचा यूज करून ते आपलं वेब ऍप्लिकेशन प्रोव्हाइड करतं. म्हणजे जे एक ते टूल्स आहे, जसं की एक लायब्ररी सारखं एक टूल आहे, ते कनेक्ट करतं बुवा बॅक एंड आणि फ्रंट एंड. म्हणजे जे आपण लाईव्ह सर्व्हर रन करणार आहे का ते त्याला रिक्वेस्टचे सर्व्हरला रिक्वेस्ट जात आहे की ते प्रॉपर गेल्या पाहिजे, त्यासाठी फ्लास्क लायब्ररी यूज करते. म्हणजे ते आपल्याला एक जे इंटरफेस आहे ते रेडी करून देईल. जसे इंटरफेस रेडी, की करेक्ट. ओके. मला शो कर प्रोजेक्ट. आज चाल, आज त्या दिवशी प्रॉब्लेम आला ना काहीतरी. येस सर. कोण शेअर करतं? गाईज, बाकी मेंबरने स्क्रीन शेअर करायची. देन काय, स्क्रीन नका शेअर करू, कॅमेरा ऑन करा. ओके, बाकी मेंबर कॅमेरा ऑन करा. सर केलाय प्रोजेक्ट. कोणी केलाय? सिद्धी सिद्धी पैठणकर. पैठणकर. ओके. फ्लास्क इम्पोर्ट केलाय. रेंडर टेम्पलेट, बापरे. रिक्वेस्ट डायरेक्टरी, UR4 सेशन, JSON फ्लाय. बाप 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 बाप. काय काय यूज करताय तुम्ही?
डेटा बेस. ओके, ठीक आहे. चला, करा रन फ्लो, दाखवा मला, सांगा कसं कसं करणार, काय काय करणार आहे. तर स्ट्रक्चर प्रो मध्ये जी आपली फ्लास्क फाईल आहे म्हणजे app.py मेन फाईल ती रन केल्यावर आपल्याला एक लोकल होस्टची लिंक भेटल. कुठे आहे ती फ्लॅश फाईल, दाखवा. मेन फाईल ओपन कर app.py ची. सर ही मेन फाईल आहे ज्यात करेक्ट. फ्लास्क यूज आहे आणि पायथनचे छोटे छोटे मॉड्यूल पण यूज केले पण त्यात काय अजून ज्यादा काम केलेलं नाही. मला दाखव ही फ्लॅश फाईल, पहिल्यापासून दाखव. खूप सारा कोड टाकलाय तुम्ही, लय कचरा केलाय. हे खाली, हे खाली होम तर डायरेक्टरीज. त्यात आहे ना एवढा कोड नाहीये बट तो मी ओल्ड झिप फाईल सेंड केली त्यात एवढा कोड आहे. जी माझ्याकडे न्यू कोड आहे त्यामध्ये फक्त बेसिकली 200 लाईन्स आहे फक्त. तुझा लॅपटॉप चालू झाला का? नाही सर आज होऊन जाणार आहे. तू कधी मंडेला दाखवतो का मग? येस सर. ओके, हे खाली तू तोपर्यंत सिद्धी. एवढं नाही लागत गाईज, खूप कचरा आहे याच्यात. ओके, ठीक आहे, रन करी फाईल चाल. ओके, कोणत्या पोर्ट वरती रन होत आहे? 5000. ओके, हा कर. URL कॉपी कर, 3 टाक ब्राउझरला. सिद्धी, तू फक्त ते VS कोड शेअर केलंय, इंटायर स्क्रीन शेअर करायची असते. ओके, यस कर, एंटर. ओके, होम डॅशबोर्ड बनवलाय. ओके, चल कर एक्सप्लेन कुणाल. ओमकार तू सर पण कर. यस कुणाल, गो एड. कोण करता? कुणाल, शुभांगी, कोण करता एक्सप्लेन स्टार्ट? सर मी करतोय. यस. सर हे होम पेज आहे यामध्ये डॅशबोर्ड, चॅलेंज, लीडर बोर्ड हे सगळे सेक्शन पाडलेले आहे. त्या सेक्शनचे फक्त या पेजमध्ये मी बटन्स ऍड केलेले ते बटन्स दुसऱ्या पेजेसला लिंक आहे. ओके, कसं? फॉर एक्झाम्पल सपोज JHTML मध्ये AHREF जी लिंक रिलेशन ऍट्रिब्यूट आहे त्या ऍट्रिब्यूटचा यूज करेल आणि ते बटन्स बनवेल डिव्हिजन बटन क्लासमध्ये मी अरे ते समजलं HTML मला. मध्ये. त्याचा मग फ्लो ती लिंक सांग, आता जर काय सपोज मी करायचं? मी तुमच्या बोर्ड ऍप्लिकेशन वरती आलोय, बग अंडर आलो, डॅशबोर्ड वगैरे. आता मला काय करायचं? लॉग इन करायचंय. कसं करणार मी नाही तुमचं प्रोफाईल? लॉग इनचं पेज सर आधी लॉग इनचं पेज दाखवलंच नाही. फर्स्ट ऑफ ऑल लॉग इनचं पेज येतं. कुठे आहे मग ते? हा जेव्हा प्रोजेक्ट ओपन करू तेव्हा असं लॉग इनचं पेज येईन. ज्याचं लॉग इन आहे त्याचं लॉग इन होऊन जाईल. जर न्यू युजर असला तर तुझं त्याचं लॉग आधी इन मग आधी काय करावं लागेल मला? एक मिनिट, माझ्या प्रश्नाचं 1 बाय 1 आन्सर दे. रजिस्ट्रेशन करावं लागेल, करेक्ट? ठीक येस आहे, सर. रजिस्ट्रेशनचं पेज बनवलंय का? येस सर. क्रिएट न्यू अकाउंट क्लिक कर. हा इथं रजिस्ट्रेशन करावं लागेल. कर रजिस्टर वर क्लिक. कसं रजिस्ट्रेशन आहे? वर्किंग नाही आहे की? सर वर्किंग आहे. मग नवीन अकाउंट क्रिएट कर. सर तिचं अकाउंट क्रिएट आहे म्हणून ते होत नाही. तुम्हाला क्वेश्चनच नाही समजला. कुणाला सांगायला काय करायचंय? नवीन रजिस्ट्रेशन करायचंय. नवीन नवीन रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन बनव म्हणजे नवीन युजर नेम टाक आणि नवीन पासवर्ड टाक. झालं सर लॉग इन झालंय आता.
हं. आता तो जो ज्या युजर नेम आणि पासवर्डने लॉग इन केलंय तो टाकायचा. ऑथेंटिकेशन सक्सेसफुल होईल. जर नाही झालं चुकीचं टाकून बघ एकदा. सो इनव्हॅलिड या युजर. पेज वरतीच आहे ना रजिस्टर नाव आलं पाहिजे गाईज. ओके, तुमचं वाला सर्वात मागे जा तुम्ही एकदा. क्रिएट न्यू अकाउंट वन क्लिक कर. इथं आलं का? इथं बग हंटर क्रिएट युअर अकाउंट नाही, क्रिएट काय आलं पाहिजे रजिस्ट्रेशन पेज असं प्रॉपर. रजिस्ट्रेशनला व्हॅलिडेट युजर आणि पासवर्ड नाही, युजर पासवर्ड. देन काय सेम पासवर्ड साठी बरोबर. देन त्याचा हा अजून आयडी घ्यायचा, मोबाईल नंबर वगैरे घ्यायचा. ओके, येस सर. डेटा राहील त्याचा वाला. समजतंय का? हो रजिस्ट्रेशनचा सर. पेज या टाइप मध्ये येईल. ओके, इथे हे येस सर. चेंजेस करायचे तुम्ही लिहून घ्या. ओमकार आणि सिद्धी तुम्ही चेंजेस लिहत चालू तोपर्यंत. करेक्ट. रजिस्ट्रेशनचा पेज एकदम प्रॉपर पाहिजे. ओके, येस सर. ठीक आहे. चला नेक्स्ट. रजिस्ट्रेशन झालंय. देन कर लॉग इन कर. ठीक आहे. हे होम पेज ओपन झालंय आता लॉग इन सक्सेसफुल झाल्यानंतर. ठीक आहे, काय करायचं नंतर? नंतर आधी जर तुम्हाला वेबसाईट पुरी फुलफिल बघायची असेल तर बघू शकता. त्याच्यानंतर होम पेज वरती ऑप्शन्स आहे स्टार्ट लर्निंग आणि प्ले मिशन. म्हणजे तुम्ही इथं कोडिंग स्टार्ट करू शकता. ओके, प्ले मिशन. क्लिक ऑन प्ले मिशन. हे बघा सर. लँग्वेज वगैरे सिलेक्ट करायचं कुठे ऑप्शन आहे? सर या प्रोग्राम मध्ये नाही येते माझ्याकडे आहे. त्यात मी इथं जे खाली मिशन लीडर बोर्ड सेक्शन आहे त्याच्यामध्ये कन्सेप्ट आणि लर्नचं एक बटन आहे म्हणजे पेज आहे. त्या पेजवरती तिथं ऑप्शन्स आहे पायथन, C++. ओके, आता त्याच्यात फक्त पायथनचं कोड एडिटर आहे. यात फक्त पायथनचेच प्रोग्राम रन होते. यात कोणता पण पायथनचा प्रोग्राम रन होतो. ओके. प्रोजेक्ट रन करायचा मला याच्यामध्ये, होईल का? बिग प्रोजेक्ट नाही होणार सर, पण जे आपण बेसिक करतोय नुसतं पायथनची बेसिक विदाउट एनी लायब्ररी ते प्रोग्राम कोणताही रन होऊ शकतो करेक्ट. इथे. हे आन्सर पाहिजे होतं मला त्या दिवशी. ओके, गॉट इट. चला नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट तुम्ही लीडर काय बोर्ड करता काय? सेक्शन सर. यस, ते नंतर बघू आपण पाहिजे पार्ट. हे चेंजेस करा मी सांगितलेले. शुभांगी येस तू सर. काय करते काम याच्यात? आता मला सांगा कोण काय काम करणार आहे? सर हे फंक्शनॅलिटी जी वर्किंग होतीये ती फंक्शनॅलिटी मी हँडल केली आहे आणि डेटाबेस. ओके, एक मिनिट. ठीक आहे, तू आणली केली. शुभांगी तू काय करणार आहे? तर मी डेटाबेस मध्ये कुणाला हेल्प करते, म्हणजे लाईव्ह चेंजेस तो डेटाबेस तिकडं. काय बनवलाय तू? डेटाबेस दाखव तुझा, शो कर तुझी स्क्रीन. ओमकार तू काय करतोय? सिद्धी तू काय करते? तुम्ही सांगा चला. तर मी सर्वांनी UI डिझाईन केलेले हा? UI डिझाईन केलेले सर. मग युआयचा जो पार्ट चेंज करणार तो तू करणार आहे, करेक्ट? हो सर. काय करायचं तिथं? मला युआय एकदम प्रॉपर फॉर्मॅट मध्ये पाहिजे. ओके, हो. तिथं टास्क झालं. ओके, ते शुभांगी तू डेटाबेस दाखव. सिद्धी तू काय करणार आहे? सर मी CSS and JS हँडल करणार आहे, जावा स्क्रिप्ट. तो युआयचाच पार्ट झाला ना? येस सर. सर मी अजून वेब टेस्टिंगचं पण काम केलंय. काय केलंय तू? काय टेस्ट केलंय? तुम्ही तिघांनी गायचं डिटेल स्टडी करायचा थोडासा प्रोजेक्ट वरती. सिद्धी, शुभांगी आणि ओमकार. ओके, चला नेक्स्ट ग्रुप कोण आहे? नेक्स्ट ग्रुप कोण राहिलंय? मयूर जाधव झालाय तुमचं? सर मंडेला होणार आहे.
ओके ठीक आहे, झाला. आयान आणि तू झालाय नाही का. गोरे गायत्री, वैष्णवी जगताप आणि ग्रुप. तुम्ही दोघं एकाच ठिकाणी आहे का? आयान पठाण आणि मयूर जाधव. येस सर. ओके, तुम्हाला मी काय करायला लावलंय मग आता? रिसर्च ना. येस सर. त्या पॉइंट टू पॉइंट रिसर्च सांगायचे आयन मला. येस. चला, वैष्णवी जगताप, कॅमेरा ऑन करा काही सर्वांनी. आणि सॉरी, एक मिनिट, पुन्हा आयान आणि मयूर, पॉइंट लिहून काढायचे नोटबुक वर दोघांनी पण. येस सर. येस सर. चला, रेहान, Yes, तेरा sir. प्रॉब्लम सॉल्व हो गया क्या? वैष्णवी जगताप, Yes, sir. मी तुला काय विचारतो किती वेळचं? काय सर? हा, सर आवाज नाही आला मला तुमचा. अरे तू स्क्रीनवर नव्हती, आवाज कसा येईल तुला? होती सर. काय झालं प्रोजेक्टचं तुझं स्टेटस सांग. सिनॉप्सिस पाठवलाय तू येस सर, पाठवलंय. कुणाला? पर्सनली टाकलं होतं सर, जेव्हा सांगितलं होतं तेव्हाच. ओके. मला ग्रुपवर टाकते की एकदा परत. काय नाव तुझ्या हो प्रोजेक्टचं सर. सांग. कोड क्विज लर्न कोडिंग थ्रू गेम्स. ओके ओके ओके, तो आहे का? येस. ओके. यस, पाठवलाय तू. काय सांग, प्रोजेक्ट सांगतो, एक्सप्लेन कर. चाल, वैष्णवी जगताप. सर, कोड क्विज लर्न कोडिंग थ्रू गेम्स म्हणजे गेम्सच्या थ्रू कोडिंग शिकवायची आहे. त्याचं डोमेन आहे एज्युकेशनल टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी स्टॅक आहे फ्रंट एंड HTML CSS जावास्क्रिप्ट, बॅक एंड साठी पायथन, डेटाबेस मध्ये MySQL. आणि आमच्या प्रोजेक्टची गरज आहे प्रोग्राम शिकवणे सोपे करते, कोडिंग स्किल वाढवणे.
हंसराज जगताप, तुझा नंबर आहे का? हा यस सर. हा. असं टाकता का सिनॉप्सिस? सिनॉप्सिस कसा टाकायचा गाईज? PDF फाईल बनवायची आणि देन सेंड करायचा. ओके. ओके सर. सांग काय प्रोजेक्ट आता बोल. लर्न कोडिंग थ्रू गेम्स. यस सर. सांग मला काय प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे? विद्यार्थी थेअरीवर जास्त भर करतात स्टुडंट्स, तर त्यामुळे काही ना म्हणजे असं विद्यार्थी फक्त नोट्स किंवा बुक्स वाचतात, प्रॅक्टिकल कोडिंग कमी करतात. त्यामुळे आम्हाला गेम्सच्या थ्रू कोडिंग शिकवायची आहे. ओके. काय करणार तुम्ही? काय कसं शिकवणार मग? काय बनवलंय तू? यस, काय बनवलंय का तू? हा? नाही सर. ओके. UI वगैरे बनवून दाखव मला ओके. नेक्स्ट सेशन पर्यंत. यस सर. चलो नेक्स्ट. गोरे गायत्री, करेक्ट? चला, झालाय मॅडम तुमचा रिसर्च? हो सर. काय प्रोजेक्ट? तर हा प्रोजेक्ट AI आधारित आहे. त्यात CCTV कॅमेऱ्याच्या पद्धतीने फेस ओळखून आपोआप अटेंडन्स लावली जाते. ओके. कोणते कोणते सेन्सर लागतात? तुला काय काय करायला लावलं तुम्ही रिसर्च? काय बनवलंय तू? UI वगैरे बनवला? नाही सर अजून. कधी बनवणार आहे? सर मंडे पर्यंत दाखवतो. ओके. नक्की? हो सर नक्की. प्रोजेक्ट काय एक्सप्लेन करा आता परत एकदा. हा प्रोजेक्ट ना सर AI आधारित आहे. यात CCTV कॅमेऱ्याच्या पद्धतीने फेस ओळखून आपोआप अटेंडन्स लावली जाते. फेस डिटेक्शन वर अटेंडन्स लागेल. त्या टाइम्समध्ये स्टुडंटचे फोटोज अपलोड राहतील आणि त्या फोटोजला क्लासरूम मध्ये CCTV वापरून स्टुडंटचे फेस डिटेक्ट होतील. फेस डिटेक्ट होऊन काय होईल? अटेंडन्स. त्याला सेन्सर कोणते कोणते लागेल, कॉस्टिंग काय काय लागेल सगळं काढ. सर्व क्वेश्चनचे आन्सर पाहिजे मला. हो. हो नाही. हो. रिसर्च करायचे 2 दिवस पूर्ण जा बसून. हो. येस सर. खूप सारे प्रॉब्लेम विचारणार मी मंडेला. चला नेक्स्ट. कोण राहिलंय गाई? झाले सर्व की कोणी राहिलंय? नो सर, गायत्री कापडे आणि आम्ही राहिलोय सर. गायत्री कापडे आणि गायत्री बेंद्रे. येस सर. तू कोण आहे तुमचे पार्टनर गायत्री कापडे? सर मी आणि फक्त गायत्री बांद्रे सर. ओके. सर आम्ही स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टीम घेतली होती, पण ती ऑलरेडी कॉलेजमध्ये यूज होती. तुम्ही बोलले आत्ताच की जे आहे ते परत चालणार नाही असं, म्हणजे जे आधीच लॉन्च आहे किंवा असं. मी कधी असं बोललो? सर तुम्ही बोलले ना, म्हणजे कॉलेज स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टीम ही करण्यासाठी होती. एक मिनिट, तुझा आवाज नाही येते गायत्री कापडे. गायत्री बेंद्रे आहे ऑनलाईन? येस सर. ओके, तू बोल काय म्हणणं आहे तिचं आलं? सर ते आम्ही स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टीम घेतलं होतं ना, तर ते नाही का. बोल. अनम्यूट करून बोल तू, कंटिन्यू. हो सर, एक मिनिट. सर स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टम घेतलं होतं, बट तिथे ते कॉलेजमध्ये ऑलरेडी यूज आहे ना. म्हणजे म्हणजे सर तुम्ही आत्ताच थोड्या वेळ पहिले बोलले होते की नाही का, स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टीम ऑलरेडी यूज आहे कॉलेजमध्ये.
मी कधी बोललो असं? तुमचं स्टेटस, तुमचा प्रोजेक्ट मला आत्ता कळलाय, बरोबर? हो. कोणला बोललो? तुला बोललो? नाही. मग गायत्री कापडेला बोललो? कोणला बोललो? ऑलरेडी यूज हो. म्हणून नाही करायचं. ती बोलली मला की बोलले असं सर म्हणून. मी कधी बोललो गायत्री कापडे? तुम्ही म्हणजे स्टुडंट सर मॅनेजमेंट. नो सर, म्हणजे तसं नाही. आपण आता आम्ही जो प्रोजेक्ट घेतलाय स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टीम, सो तो याच्यासाठी यूज होतो की आपण जेव्हा कागदावरती म्हणजे आपण बुक मध्ये जर एखाद्या स्टुडंटचे किंवा आता कॉलेजमध्ये इतके स्टुडंट राहतात त्यांचा डेटा लिहितो आपण. आणि समजा आपल्याला एखाद्या स्टुडंटचा डेटा शोधायचा, आता आपल्या कॉलेजमध्ये 500-600 स्टुडंटचा डेटा आपण एका नोटबुक मध्ये लिहिलाय. सो तो शोधायला खूप वेळ जाईल. जेव्हा आपल्याला माझं नाव शोधायचंय त्या 500-600 स्टुडंट मधून की गायत्री कापडे कोणत्या क्लासमध्ये शिकते, केव्हा ती कोणत्या डिव्हिजनला आहे वगैरे. करेक्ट. गायत्री कापडे रेग्युलर आहे की नाही आहे, हा, अटेंडन्स म्हणजे काय आहे तिची तिचा वाली, बरोबर? अटेंडन्स किती. हा, तर तो प्रोजेक्ट तसा आहे. म्हणजे आम्ही फक्त अजून त्याच्यावर रिसर्च केलंय, बाकी कोड वगैरे अजून त्याचा बनवलेला नाहीये. मग रिसर्च केलाय तर मग तेच सांगा ना मला. तुम्ही का सांगताय का ऑलरेडी आम्ही बनवलेलं आहे आणि तुम्ही नाही सांगितलं? कंटिन्यू सॉरी करा सर. ना तो प्रोजेक्ट. तुम्हाला कोणी सांगितलं नाही करायचा आहे? नो ऑलरेडी सर. सगळेजण जे सिस्टम बनवताय का, तुम्ही काय गराय धरलं? मी थोड्या वेळापासून बोलतोय की मागच्या सिस्टम मध्ये आणि तुमच्यामध्ये काय डिफरन्स आहे. तुम्ही हा हा, येस डिफरन्स. सर, तसंच. हा, तुम्हाला असं वाटलं त्यात काही बाकीच नाही राहिलेलं का? खूप काही नो सर. बाकी आहे. ओके. तसं हो काहीच सर. तर नसतं. तुम्ही स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टीम बनवू शकता. नो प्रॉब्लेम. ओके सर. ओके. ओके. हा, ओके. हो त्याच्यावरती सर. रिसर्च केलाय तुम्ही मग? येस. बोला. सो काय बनवलंय का काही त्यात? कधी बनवणार आहे मग? सर, येस पुढच्या गायत्री. सेशन पर्यंत बनवू. पुढच्या सेशन पर्यंत नाही, मंडे पर्यंत बनवून पुढच्या सेशनला तुमचा सेमिनार द्यायचा आहे तुम्हाला UI वरती. एक मॉड्यूल कम्प्लीट झाला पाहिजे तुमचं, एक मॉड्यूल. करेक्ट? तुमचा ओके प्रोजेक्ट सर. खूप मोठा राहील. हो सर. टेक्नॉलॉजी कोणत्या आहे, काय आहे ते सगळं बघायचं. ओके. हम्म. लँग्वेज कोणत्या कोणत्या यूज करा? सिनॉप्सिस रेडी केलाय तुम्ही? हो. हो सर. पाठवा मला सिनॉप्सिस ग्रुप वरती. नाही, बट माहिती कलेक्ट केली सर, इन्फॉर्मेशन फक्त. ओके. PDF बनवून मला पाठवा आज एंड ऑफ द डे. ग्रुप वरती पाठवा मला. पाठवा म्हणजे कळतंय तुम्हाला सर्वांना? हो सर. ओके. चला, कोण राहिले अजून? येस सर. गुड. अजून कोण राहिलंय का? रेहान, हो गया तेरा प्रॉब्लम सॉल्व? रेहान कुरैशी. रेहान यस सर। कुरैशी, यस सर। हो गया तेरा एरर प्रॉब्लम सॉल्व? सर कर रहा हूँ, कल तक देता हूँ सर आपको मैं। अरे कल मैं काय को आऊ? सर अभी मैं UI बनाने का चालू किया था। ओके, चलो ठीक है, मंडे तक कर देना। ओके। और गाइस, मंडे से आपका स्टार्ट होगा पांडाज। ओके। गायत्री कापडे, गायत्री बेंद्रे, लक्ष द्या इकडं. काय करता तुम्ही दोघी? नो सर. तुम्ही सोबत बसलाय का? नो सर. मग कशावरती गप्पा मारता तुम्ही? नाही सर. तुम्ही सरळ सरळ बोलताय कोणातरी सोबत, एक तर तुम्ही दुसऱ्यांसोबत बोलताय. बोलताय की नाही बोलताय? नो सर म्हणू नका आता. चला, कॅमेरा ऑन कोणाकोणाचा नाही त्यांनी ऍबसेंट लावून दे त्यांच्यावर. अक्षर आबांचा प्रॉब्लेम आहे लॅपटॉपचा. ओके. काजलचा काय प्रॉब्लेम नव्हता तरी कॅमेरा ऑफ आहे. कुणालचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. साक्षी कडाळे, साक्षी कडाळे.
ओके काही सर्वांसोबत मला डिस्कशन झालंय आज. कोणी राहिलंय का? चला अक्षरा अभंग प्रेझेंट द्या. अक्षरा अभंग. प्रेझेंट सर. आरती. प्रेझेंट सर. आयन. प्रेझेंट आयन सर. पटा. काजल. प्रेझेंट सर. प्रेझेंट सर. माधुरी. प्रेझेंट सर. मनोज. मनोज. मयूर जाधव. प्रेझेंट सर. ओम निकम. प्रणाली. प्रेझेंट सर. रियान कुरेशी. प्रेझेंट सर. ऋषिकेश. साक्षी गायवट. प्रेझेंट सर. निकम. साक्षी निकम. साक्षी निकम प्रेझेंट होते ना? नाही. ओके. साक्षी येवले. साक्षी चोटे. प्रेझेंट सर. शिवानी. निकम शिवानी. श्रावणी. श्रावणी आखाडे. तन्मय जाधव. जगताप वैष्णवी. प्रेझेंट सर. शिंदे कुणाल. प्रेझेंट सर. शुभांगी. प्रेझेंट सर. गायत्री. प्रेझेंट सर. सिद्धी. प्रेझेंट सर. साक्षी कडाळे. साक्षी कडाळे. प्रेझेंट सर. आयरे चेतन. चेतन आयरे. गायत्री. प्रेझेंट सर. ओके. आणि बेंद्रे गायत्री दोघी प्रेझेंट. प्रेझेंट सर. कोणाची अटेंडन्स नाही लागली असं कोणी आहे का? ओमकार. प्रेझेंट सर. कोणी असं आहे की त्याची अटेंडन्स नाही लागलेली? चलो बाय गाईज. मॉड्यूलचे बाकी मॉड्यूलची प्रॅक्टिस करायची सर्वांनी. ओके. क्वेश्चन होता यस. सर. आता माझ्या प्रोग्राम मध्ये जो फ्लास्क यूज केलाय, तुम्ही म्हणता त्यात कोड रिफॅक्टरिंग करायचे, बट त्याचे एरर येतील, ते कशी सॉल्व्ह करायचे ते सांगा ना. कोणतं फ्लॅक्स का? हा, फ्लास्क. मला टेक्नॉलॉजी कोणती सांग. मी टेक्नॉलॉजी माहित नाही मला. फ्लॅक्स बघावं सर, लागेल मी मला. तुम्हाला झिप मध्ये कोड टाकतो, तुम्ही सांगता का त्याबद्दल थोडं? ओके चालेल. मला टाक तू ते एरर टाक. मी त्याच्यावर तुला रिसर्च करून देतो. सर, ओके. अजून मला माझ्या प्रोजेक्ट मध्ये ओपन एआय यूज करायचा आहे. ओपन एआय बद्दल मी तुला सांगू शकतो सगळं काही. फ्लॅक्स मला माहित नाही. ओके. तरी पण मी तुला सांगेल. नो प्रॉब्लेम. ओके. येस मी सर. रिसर्च करून तुला आन्सर करेल. येस सर. डोंट थँक्यू वरी सर. अबाउट दॅट. ओके. मला काय एरर आहे तुझे प्रॉब्लेम सांग. माझे तुला प्रोजेक्ट शेअर कर. आपण बघूया. ओके. येस सर. ओके. अजून कोणाचे काही डाऊट आहे का गाईज? कोणाचे काही डाऊट आहे का गाईज? अरे आहे की केले सगळे? नो. नो सर. चला कोणीच गेलं नाही. वाव, दॅट्स अ गुड स्पिरिट ऑफ बॅच. एक जण पण लॉग आउट नाही झालं. ओके. दोन्ही सेशनच्या सर्वांची अटेंडन्स लागली आजची. अटेंडन्स तुमची दोनदा घेण्यात आली गाईज. बाय द वे 2-4 लोकांचा प्रॉब्लेम आहे सिस्टमचा, त्यांना समजून घेतो आपण. एक म्हणजे कुणालकर, देन पैठणकर सिद्धीचा प्रॉब्लेम आहे. बाकीच्यांचे कॅमेरा ऑन पाहिजे. होल अँड सोल्ड आहे. ओके. चलो बाय गाईज. सर्व मॉड्यूलची प्रॅक्टिस करायची आहे. मंडे पासून काय होईल?